अतिशय खुसखुशीत असे पालकचे पराठे आणि टिफिनला सुद्धा करता येतील इतके झटपट हे पराठे बनवून तयार होणार आहेत. ना कुठे पालक शिजवायचा आहे, ना कुठे पालक दळायचा आहे. आहे तसा पालक वापरणार आहोत. मोजक्याच मसाल्यांमध्ये झटपट असे पालकचे पराठे आपण बनवणार आहोत. तर मी ते ही पालकची जुडी घेतली, ती काल आणली होती, मात्र सकाळी पराठे करेपर्यंत भरपूर अशी सुकलेली आहे. तर त्यातील सुकलेली पानं काढून टाकली, खराब पानं काढून टाकले. आणि ज्यावेळेस पालकचे मोठे मोठे पानं असतात त्यावेळेस पालकचे पानं मध्ये या पद्धतीने कट करायचे आणि जेवढा शक्य आहे तेवढा बारीक पालक कापून घ्यायचा आहे. आणि पालकचे जे देठ असतात त्यातील कवळे कवळे देठसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. पालक चांगला साफ करून घ्यायचा. बराच वेळेस पालकला आळ्या लागलेल्या असतात आणि आळ्यांनी पालकची पानंसुद्धा खाल्लेले असतात. तर मी पालकची पाने मधून कट करून या पद्धतीने पालक कापून घेतला आणि आणखीन त्याला बारीक करून घेतलं. बराच वेळेस आपण शेंड्याच्या भागाने पालकची पानं कापत असतो. अशा वेळेस जर पालकचा जाड देठ कापला गेला तर तो बघा पराठ्यामध्ये थोडासा कचकच लागतो किंवा पराठा थोडासा कच्चा आहे असं वाटतं. म्हणून जाड भाग टाकायचा नाही, कवळी पानं टाकून घ्यायची. आता इथे मी कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. कापलेला पालक त्याच्यामध्ये मिनिटभर राहू दिला आणि नंतर पालक या पद्धतीने काढून घेतलेला आहे. आता इथे 1 कप गहूचं पीठ घेतलेलं आहे. पाऊण कप म्हणजे 3/4 कप तांदूळाचं पीठ आहे आणि 3/4 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ते गहूचं पीठ आणखीन वाढून घेतलं तरी चालेल, म्हणजे पराठा लाटता येईल. अर्धा चमचा लाल तिखट आहे, पाव चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. अर्धा चमचा ओवा आहे, ओव्यामुळे चव खूप छान येते. पाव चमचा हिंग घेतलेला आहे. 1 तिखटवाली हिरवी मिरची आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा ठेचून बारीक करून घेतलेला आहे. इथे 2 चमचे दही घेतलेला आहे. बराच वेळेस आपण आमचूर पावडर टाकतो, मात्र दही टाकून बघा, दहीने पालकचे पराठे खूप छान लागतात. आमचूर पावडरपेक्षा जास्त दही घातल्यानंतर पराठ्यांना खूप छान टेस्ट येते. म्हणून 2 चमचे आंबट दही घालायचं आणि जर दही आंबट नसेल तर 3 चमचे दही घालून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घातली, 2 मोठे चमचे भरून तीळ घातले. आता शेवटी जेवढं पराठ्यांना लागेल तेवढं मीठ घालायचं आहे. आता इथे मी तेल वगैरे घालणार नाही आहे, असंच आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. तर इथे आपण तांदूळचं पीठ आणि बेसन पीठ जास्त वापरलेलं आहे. त्याच्यामुळे हे पराठे तुम्ही आरामात थापूनसुद्धा बनवू शकता. जर लाटता येत नसेल तर भाकरीप्रमाणे आरामात थापून हे पराठे बनवता येतील. आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकलं आणि गहूच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे. खूप पातळ पीठ मळायचं नाही, नाहीतर पराठा लाटता येत नाही आणि थापताही येणार नाही. तर बघा इथे मला पाऊण कप पाणी लागलेलं आहे. आता इथे बघा फक्त पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता या पिठाला चमचाभर तेल लावायचं आणि चांगली पिठाची मालिश करून घ्यायची. आता या पिठाला जास्त रेस्ट द्यायची नाही, नाहीतर पीठ नरम होण्याची शक्यता असते. तर बघा मी इथे फक्त तवा गरम होईपर्यंतच हे पीठ असंच ठेवलेलं आहे आणि लगेच इथे पराठे बनवून घेणार आहे. तर इथे डब्याला बनवायचे आहे, त्याच्यामुळे घाई आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने झटपट टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पराठे बनवू शकता. मी इथे मोठे मोठे 5 गोळे बनवून घेतलेले आहेत. आता एक गोळा मी लाटण्यासाठी घेतलेला आहे. बाकीच्या गोळ्यांवरती कापड झाकायचं, म्हणजे त्यांच्यावरती पापडी येणार नाही. आता या गोळ्याला पीठ लावून घ्यायचं आणि आपण जशी चपाती करतो त्या पद्धतीने याला तेल लावून लाटायचं आहे. तर बघा याच्यामध्ये गहूच्या पिठाचं प्रमाण कमी असल्यामुळे हाताने आरामात आपण या पराठ्याला स्प्रेड करू शकतो. आता इथे मी बघा दोन्ही साईडला सुक्कं गहूचं पीठ लावून घेतलं आणि थोडासा पराठा लाटून घेतला. आता इथे 2 चमचे तेल लावायचं आणि जसं आपण चपातीला त्रिकोण बनवतो तसा केला तरी चालेल, मात्र मला चौकोनी पराठे बनवायचे होते म्हणून मी या पद्धतीने याला फोल्ड करून घेतलेला आहे आणि याला स्क्वेअर किंवा चौकोनी शेप दिलेला आहे. तर बघा बराच वेळेस आपण ज्यावेळेस चौकोनी पराठा बनवतो तेव्हा जे पराठ्यांचे काठ असतात किंवा ज्या साईड्स असतात त्या जाड असतात, तर हाताने इथे या सगळ्या साईड्स दाबून बारीक करून घ्यायच्या आहेत. लाटण्याने जर करायला गेलं तर पराठ्याचा शेप बिघडत असतो. म्हणून मी या पद्धतीने या पराठ्याला पीठ लावलं आणि हाताने याला जेवढा शक्य आहे तेवढा स्प्रेड करून घेतला. तर बघा इथे जो भाग असतो तो बराच वेळ जाड असतो, तर तो भाग या पद्धतीने हाताने दाबत स्प्रेड करून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा आणि पराठ्याला दोन्ही हाताने या पद्धतीने चौकोनी शेपसुद्धा देऊन घ्यायचा. तुम्ही काहीही न करता आहे तसाच जर गोळा लाटून घेतला तरी चालेल. तसेसुद्धा हे पराठे खूप खुसखुशीत होतात, कारण की याच्यामध्ये तांदूळचं पीठ आणि बेसन पीठ आपण भरपूर वापरलेलं आहे. तर बघा मी जेवढा शक्य आहे तेवढा हाताने स्प्रेड केला आणि नंतर याला लाटत आहे. तर हा पराठा लाटतासुद्धा येतो आणि हाताने थापतासुद्धा येतो.
फक्त लाटताना चौकोनी करायचा असेल तर हळूवारपणे या पद्धतीने लाटून घ्यायचं, म्हणजे चौकोनी पराठा आपण लाटून घेऊ शकतो. म्हणून हाताने जेवढा शक्य आहे तेवढा मोठा करून घ्यायचा किंवा स्प्रेड करून घ्यायचा आणि नंतर या पद्धतीने लाटून घ्यायचं. आणि लाटताना पराठा उचलता येत नसेल तर डायरेक्ट पोळपाट उचलायचं आणि पोळपाटच फिरवून घ्यायचं. फक्त पराठ्याला खालच्या साईडने पीठ लावायचं, म्हणजे पोळपाटला पराठा चिटकणार नाही. आता चांगल्या गरम तव्यावरती हा पराठा टाकलेला आहे. जर तुमच्या तव्याला पराठा किंवा चपाती चिपकत असेल तर तेल लावून घ्यायचं आणि नंतर पराठा टाकायचा. तर बघा, सुरुवातीला हा पराठा हाय फ्लेमवरती भाजायचा आहे, कारण की थोडासा आपण जाडसरच हा पराठा ठेवलेला आहे. तुम्ही चपातीप्रमाणे जरी लाटून घेतला तरी चालेल. तर बघा, सुरुवातीला मी हाय फ्लेमवरती हा पराठा भाजून घेतला. दोन्ही साईडला भरपूर असं तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मीडियम फ्लेमवरती हे पराठे भाजून घेतलेले आहेत. टोटल एक पराठा भाजण्यासाठी मला 3.5 मिनिटं लागलेले आहेत. आपण पालक शिजवलेला नाही, दळलेला नाही, त्याच्यामुळे नंतर शेवटी 1 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती पराठा चांगला खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे आतपर्यंत बेसन पीठ आणि पालक चांगलं शिजेल आणि तोंडामध्ये पराठा कचकच लागणार नाही, पालकची टेस्ट लागणार नाही. तर बघा, इथे मी हाताने सुद्धा एक पराठा तुम्हाला या पद्धतीने स्प्रेड करून दाखवला. अजिबात हा पराठा पोळपाटला चिटकत नाही, हाताला तेल लावण्याची सुद्धा गरज नाही. फक्त या पद्धतीने हाताने प्रेस करायचं आणि पराठा लाटून घ्यायचा आणि थोडासा मोठा झाला की वरती फक्त 2-3 लाटणे मारून घेतले तरी चालतील, किंवा या पराठ्याला कुठेही तेल न लावता आहे तसा लाटून घेतला तरी चालेल. तर बघा, मी या पद्धतीने पराठे बनवून शूट केले, कारण मला टिफिनला सुद्धा द्यायचे होते. एक मी नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि एक साधा चपात्यांचा लोखंडी तवा ठेवलेला आहे. जुना एखादा नॉनस्टिकचा पॅन असेल तर त्याच्यावरतीच हे पराठे भाजायचे, कारण की नॉनस्टिकच्या पॅनवरती पालकचे पराठे खूप खुसखुशीत होतात. त्याच्या मानाने जर तुम्ही लोखंडी तव्यावरती भाजाल तर त्याचं टेक्स्चर थोडंसं चपातीप्रमाणे येत असतं. तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते. हा लोखंडी तव्यावरचा आणि उजव्या साईडचा आहे तो पॅनवरचा पराठा आहे. तर बघा, इथे मी 3 पराठे पॅनवरती भाजले आणि 2 लोखंडी तव्यावरती भाजून घेतले. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने पालकचे पराठे करून बघा. वेळ जास्त लागत नाही पराठा भाजण्यासाठी, फक्त थोडासा वेळ लागतो. दुसरे कामं करत करत तुम्ही पराठे भाजू शकता. तर बघा, किती सुंदर आपला पराठा तयार झालेला आहे. कलर छान आलेला आहे, टेक्स्चर छान आलेला आहे आणि चव तर खूपच छान आहे. घरभर सकाळी सकाळी याचा वास पसरलेला आहे. तर मी सगळे पराठे इथे कपड्यावरती काढून घेतले. ताटामध्ये पराठे ठेवायचे नाही, ताटावरती पेपर टाकायचा किंवा एखादं कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती हे पराठे ठेवायचे आहेत. तर आता थोडेसे थंड झाले की तुम्हाला दाखवते. दोन्ही साईडने बघा, सगळे पराठे किती खरपूस असे भाजून झालेले आहेत. जसं थालीपीठ असतं त्याच पद्धतीने या पराठ्यांना टेक्स्चर आलेलं आहे. जे खात नसतील ते सुद्धा पराठे नक्की खातील. आणखीन या पराठ्यांची टेस्ट जर वाढवायची असेल तर अर्धा चमचा याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा, म्हणजे आणखीन टेस्टी हे पराठे बनतील. तर मी सगळे पराठे तुम्हाला दोन्ही बाजूने दाखवले आणि पराठे किती जाड झालेले आहेत ते बघू शकता. आतपर्यंत भाजलेले आहेत, तसेच खुसखुशीत झालेले आहेत आणि अजिबात कुठेही पराठा नरम पडलेला नाही. तर बघा, पीठ मळण्यापासून ते पराठा भाजेपर्यंत टोटल 20 मिनिटं मला लागलेले आहेत, कारण मध्ये मध्ये मी व्हिडिओसुद्धा शूट केलेला आहे. तुम्ही जर डायरेक्ट हे पराठे बनवले तर फक्त 15 मिनिटामध्ये हे पराठे बनवून तयार होतील. टिफिनसाठी बनवा, नाश्त्यासाठी बनवा, खूप छान बनतात, खुसखुशीत होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात. पालकच्या पराठ्याप्रमाणेच मुळ्याचे पराठेसुद्धा खूप छान लागतात. त्याचीसुद्धा लिंक मी वरती आय बटनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर इथे बघा, मी मुलाचा टिफिन भरलेला आहे. तर बघू शकता, 1.5 पराठा त्याला दिलेला आहे आणि आता घाईघाईमध्ये फक्त सॉसच दिलेला आहे. मात्र हे पराठे दहीबरोबर खूप छान लागतात. थंड थंड दही आणि गरम गरम पराठे नक्की ट्राय करून बघा. पूर्ण आतपर्यंत खमंग असा पराठा तयार झालेला आहे. आवडत असेल तर याच्यामध्ये भाजणीचं पीठ असेल किंवा चकलीची भाजणी असेल ती सुद्धा टाकून बघा, त्याच्याने सुद्धा हा पराठा खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.